मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतोय? अतिशय चांगल्या पद्धतीने सकाळपासून मतदानाची सुरुवात झालेली आहे आणि सर्वांनी मनात ठरवलेलं आहे की यावर्षी काही होऊ दे, आपण आघाडीला निवडून आणायचं आणि शाहू महाराजांना गडिंग्लजमधून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि प्रचंड मतांनी शाहू महाराजांना विजयी करायचं हे मनात एक ध्येय धरून कोणी किती अपेक्षा दाखवू देत किंवा कुठल्याही पद्धतीनं काही केलं तरी कुठल्याही अपेक्षेला बळी न पडता मतदान हे हातालाच करायचं ही एक ठाम भूमिका घेऊन मतदार घरातून सकाळी सकाळी बाहेर पडलेला आहे आणि जोरातपणे कंटिन्यू आता आमचं मतदान इथं सुरू आहे। आपण शहरातील कोणकोणत्या मतदान केंद्रांना भेटी दिल्या? आम्ही इथं काळू मास्तर विद्यालय, MR स्कूल, गडिंग्लज स्कूल अशा एक 4-5 मतदान केंद्रावर आम्ही जाऊन भेटी दिल्या। अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान सर्वत्र सुरू आहे। आपल्यासोबत नेते मंडळी कोण होते? सकाळी इथं राजे आले होते, स्वतः शाहू महाराज स्वतः इथं आले होते MR स्कूलवर। तसंच विजय देवणे जे सहसंपर्क प्रमुख आहेत शिवसेनेचे ते आलेले होते। सर्व नेते मंडळी देखील भेट देत आहेत। तसंच सर्व आपले कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी देखील सर्व बूथवर उभारून स्वतः अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून कोणत्याही पद्धतीनं आघाडीचं सरकार या देशामध्ये आणायचं आणि हुकुमशाहीचं जे सरकार आहे त्याला खुर्चीवरून खेचून खाली काढायचं हे ध्येय ठेवून प्रत्येक जण इथं आज काम करत आहे। आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एवढंच सांगू इच्छितोय की जर लोकशाही टिकवायची असेल आणि हुकुमशाहीचं जर सरकार नको असेल आणि जर संविधान टिकवायचं असेल तर ही तुम्हाला मित्रांनो शेवटची संधी आहे। जर ह्या हुकुमशाहीचं सरकार आलं तर 29ला मतदान होतील काय नाही याची पण शंका आहे। त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधान टिकवण्यासाठी सर्वांनी भरभरून मतदान करावं आणि कोणी मतदानापासून वंचित राहू नये एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो। आपण छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार केलेला आहे, घरोघरी आपण पोहोचलेला आहात, मतदारांना काय सांगाल? या ठिकाणी गेली महिनाभर आम्ही आमच्या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आम्ही सर्वच मंडळी अतिशय हिरिरीनं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल व आमचे मित्र पक्ष असतील, आम्ही सर्वजण एक दिलानं एक मनानं अतिशय ताकदीने आणि दृढ निश्चयानं या ठिकाणी मतदारांना बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा जो आम्ही चंग बांधलाय त्याच्यामध्ये त्याचाच मुळाच आज या आमच्या काळू मास्तर सावित्री बिले याच्यावर या दोन्ही 6 केंद्रावर एकूण इथं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे। अतिशय उत्साहामध्ये सर्व मतदार या ठिकाणी आलेले आहेत, नवीन मतदारही या ठिकाणी येऊन मतदान करतायत आणि सर्वांच्या मध्ये उजंड असा प्रतिसाद दिसतोय। आतापर्यंत या आता झालेल्या मतदानामध्ये 40%पेक्षा जास्त मतदान या केंद्रावर झालेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत असे चांगल्या मतदान गडिंग्लज शहरात सगळ्यापेक्षा जास्त मतदान आमच्या केंद्रावर होईल असा आम्हाला ठाम विश्वास वाटतोय। छत्रपती शाहू महाराजांना गडिंग्लजबद्दल कोणत्या मतदान केंद्रावरून मताधिक्य मिळेल? गडिंग्लजमध्ये सर्वच मतदान केंद्रावर उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे, पण त्यातल्या त्यात जर विचार केला हे जे आमचे केंद्र आहेत 316, 17, 18 काय 19 ही जे केंद्र आहेत याच केंद्रावरती आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल एवढा आम्हाला ठाम असं ग्वाही आहे। कोणी काही जरी ठरवलं तर ते त्या यशापर्यंत पोहोचणार नाहीत एवढं मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो आणि हाच आमचा आणि श्रीमंत शाहू महाराजांचे विचार या ठिकाणी दिल्लीच्या तख्तावर पोहोचतील आणि कोल्हापूरचा स्वाभिमान जिवंत राहील एवढं मी या प्रसंगी सांगू इच्छितो।